नमस्कार. राज्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत कामाचा असणार असून व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे एक अत्यंत मोठी खुशखबर पाहायला मिळणार आहे. कारण की लाडकी बहीण योजनेच्या येणाऱ्या हप्त्याच्या वितरणाची संपूर्ण तयारी ही आता करण्यामध्ये आली असून हा हप्ता वितरित करण्याबाबत राज्य सरकारने आज एक पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये तुमच्या मनामध्ये असणाऱ्या योजनेबद्दलच्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहेत. तर मग मुख्यमंत्र्यांनी नेमक्या कोणत्या घोषणा केल्या आहेत व आता हा हप्ता तुम्हाला नेमक्या किती रुपयांचा मिळेल हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची सविस्तर अपडेट. तर मग चारचाकीवाल्या लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू असतानाच लाडकी बहीण योजनेबाबत एक अत्यंत मोठी अपडेट ही आज समोर आली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये मोठी घसरण झाली असून महिनाभरामध्ये लाभार्थी महिलांची संख्या ही 5 लाखांनी घटली आहे. डिसेंबर 2024मध्ये 2,46,00,000 लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला होता. तर जानेवारी महिन्यामध्ये वितरित करण्यामध्ये आलेल्या लाभार्थ्यांची संख्या ही 2,41,00,000 इतकीच होती. म्हणजे एका महिन्यामध्ये लाभार्थी महिलांच्या संख्येमध्ये 5 लाखांची घसरण झाली आहे. तर मग लाभार्थी महिलांच्या संख्येमध्ये घट होण्यामागे कोणते कारणे आहेत? तर लाभार्थी महिलांची संख्या घटण्याची ही अनेक कारणे आहेत. परंतु पहिले कारण म्हणजे ज्या लाभार्थी महिलांचे वय 65 वर्षाहून अधिक झाले आहे त्यांना या योजनेमधून वगळण्यामध्ये आले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांचा लाभ देण्यामध्ये येतो. तर दुसरे कारण म्हणजे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना देखील या योजनेमधून वगळण्यामध्ये आले असून सरकारी योजनांच्या माध्यमातून दुहेरी योजनेमधून आर्थिक लाभ घेणाऱ्या महिलांनाही लाडकी बहीण योजनेमधून आता वगळण्यामध्ये आले आहे. तर मग आता योजनेअंतर्गत आणखीन कोणत्या महिलांची नावे वगळण्यामध्ये येणार? तर ज्या महिला निकषामध्ये बसत नसताना देखील योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिला लाभार्थ्यांची पडताळणीही सध्या करण्यामध्ये येत आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये आहे, तसेच राज्यामधील आदिवास प्रमाणपत्र, आधार आणि बँक खात्याची नावे न जुळणे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने आहेत आणि सरकारी नोकरी असताना देखील ज्या महिला योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांची नावे आता योजनेमधून वगळण्यामध्ये येत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महिला लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ सोडावा लागणार आहे. तर मग महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांना 21 रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार आहे? तर महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये पुन्हा सत्तेमध्ये आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा 21 रुपये देण्याची घोषणा केली होती. आता लाभार्थी महिलांकडून 21 रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा करण्यामध्ये येत आहे. सरकारकडून या संदर्भातील निर्णय हा अर्थसंकल्पानंतर होणार असल्याचे सांगण्यामध्ये येत असून येणारा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा दर हप्त्याप्रमाणे 1,500 रुपये प्रमाणे असेल अशा प्रकारची प्राथमिक माहिती ही आतापर्यंत समोर येत आहे. तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या लाडकी बहीण योजनेबाबतच्या दररोज अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ देखील लाईक करा. धन्यवाद.